जय श्रीराम। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण महाराजांच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे चिंतनाचे भाग करतो आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. तर महाराज काय सांगतात ते बघूया. महाराजांनी नामस्मरण हे साधन म्हणून आपल्याला सांगितलं. काय साधायचं आहे तर आपल्याला भगवंत साधायचं आहे. कसा साधायचा तर त्याचं नाम घेऊन साधायचा. महाराज म्हणतात की भगवंताचं नाम आणि भगवंत हे एकच आहेत. म्हणजे नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. साधन ह्या दृष्टीने जेव्हा आपण नामाकडे पाहतो तेव्हा ह्याच्या मागची महाराजांची भूमिका काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंताकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत. एक कर्म मार्ग आहे, एक ज्ञान मार्ग आहे, एक योग मार्ग आहे आणि एक भक्ती मार्ग आहे. आता पहा महाराज काय सांगतात की कर्ममार्गाने जो जातो तो कर्माची बंधनं पाळण्यामध्येच त्याचं लक्ष इतकं केंद्रित होतं की हळूहळू त्याचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं आणि भगवंताचा जो भक्तीचा ओलावा आहे तो कदाचित त्याच्यामध्ये आढळत नाही. योगमार्गाविषयी महाराज असं सांगतात की योगमार्ग हा साधायला अतिशय कठीण आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला योग साधणं हे थोडंसं कठीण जातं. ज्ञानमार्गाच्या बाबतीत असा अनुभव येतो की ज्ञानामुळे अहंकार वाढण्याची शक्यता जास्त असते. आता भक्तिमार्ग हा सर्व संतांनी सांगितलेला आहे. म्हणजे वास्तविक पाहता आपल्याला भक्तीने रघुपती साळवावे असं महाराज सांगतात की तुम्ही भक्ती करा भगवंताची. कारण बाकी सगळ्या मार्गांमध्ये, बाकी सगळ्या साधनांमध्ये भगवंत असेलच असं नाही, पण भक्ती मार्गामध्ये भगवंताशिवाय भक्ती करता येत नाही. भक्ती कोणाची करणार? त्यामुळे जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. भक्तीमध्ये भक्त आहे, भगवंत आहे आणि तो करतोय मनापासून. ती भगवंताची भक्ती आहे, म्हणजे त्याची श्रद्धा आहे, निष्ठा आहे. त्याला भक्तीचं साधन किंवा नाम घेऊन आपण भगवंताची भक्ती करणं, नामस्मरण भक्ती. म्हणजे समर्थाने सुद्धा दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीची सांगितली, विष्णुस्मरण ही 3री भक्ती सांगितलेली. 9 भक्ती आहेत. तर त्या 9 पायऱ्या आहेत. एकेका पायरीवरनं आपण जाऊन परमेश्वराची प्राप्ती करून घेतो, पण सगळ्या भक्तींना आधार हा नामस्मरणाचा आहे. महाराज सांगतात की नामाचं साधन हे तुम्हाला थेट भगवंताची प्राप्ती करून देतं. म्हणजे जणू ते शरीरामध्ये असलेल्या हृदयाप्रमाणे. म्हणजे बाकीचे अवयव एखाद्या वेळेला असतील नसतील, एखादा अवयव नसेल तर एखाद्या वेळेला ते चालू शकतं, पण हृदय जर नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. तसं प्राणासारखं हे नामाचं साधन आहे की इतर साधनं असतील नसतील, पण जर नाम नसेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आता भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी साधन चतुष्टय असं सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक करावा असं महाराज सांगतात. म्हणजे जे अनित्य आहे ते सोडून द्या आणि जो नित्य असा भगवंत आहे तो धरून ठेवा. आता भगवंताला जर धरून ठेवायचं असेल, म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं असेल तर आपल्याला त्याचं नाम घेऊन राहता येतं. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या वासना आहेत, मग ती भोगाची असेल, अगदी स्वर्गसुखाची असेल, तर त्या वासनेचाही त्याग करा. तिसरी जी गोष्ट सांगितलेली आहे महाराजांनी ती म्हणजे आपल्याला कोणीही त्रास दिला तरी तो सहन करा, म्हणजे सहनशक्ती. सद्गुरूंवर विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा आणि कुठल्याही गोष्टीचा हर्ष विषाद न मानता आपण त्या गोष्टीकडे पाहावं.
आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी किंवा सद्गुरूंच्या भेटीसाठी मनामध्ये तळमळ उत्पन्न व्हायला पाहिजे. हे सगळं साधण्यासाठी भगवंताचं नाम आपल्याला उपयोगी पडतं. म्हणजे भगवंताचं नाम घेतलं की या सगळ्या गोष्टी साध्य होतात. दिवसभर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं हेच आपल्याला साधायचं आहे. आपल्या मनामधल्या वासना आपल्याला क्षीण करत न्यायच्या आहेत. भगवंताचं नाम घेतलं की वासना कमी होतात. भगवंताचं नाम घेतलं की नामावरचं प्रेम वाढतं, भगवंतावरची निष्ठा वाढते, सद्गुरूंविषयी भगवंताविषयी तळमळ मनामध्ये उत्पन्न होते. कुठल्याही गोष्टीचा हर्षविषाद न मानता आपल्याला राहता येतं आणि अनित्य वस्तू बाजूला सारून नित्य जो असा भगवंत आहे त्याच्यापाशी आपल्याला जाता येतं. म्हणजे महाराजांनी साधं उदाहरण दिलेलं आहे की पूर्वीचे ऋषीमुनी हे जनपदापासून दूर राहत असत. त्यांचा आहार विहार, त्यांचं सगळं राहणीमान कंदमुळं खात असत. अतिशय पवित्र असं ते जगत असत. त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही मंत्रामध्ये इतकी ताकद होती की त्यांनी अगदी पर्जन्य सूक्त म्हटलं तर पाऊस पडत असे. पण आता आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसांना तसं ऋषीमुनींसारखं आयुष्य जगणं शक्य नाही आहे. आपल्याला आपला रोजचा व्यवहार आहे, आपल्याला आपला रोजचा प्रपंच आहे. मग तो सगळा करत असताना आपल्याला भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण जर दिवसभर भगवंताचं नाम घेऊन त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो तर तेच साध्य आहे. म्हणजे आपल्याला साधायचं आहे काय, तर दिवसभर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं हेच साधायचं आहे. म्हणजे महाराजांनी जे आपल्याला सांगितलं की कुठल्याही वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असं म्हणतो ते नामच आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही नामापासून होते आणि नामाने भगवंताची प्राप्ती होते. म्हणून नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. जय श्रीराम.